श्री स्वामी समर्थ. सर्व विघ्ने दूर करणारा आणि 64 कलेची देवता म्हणजेच आपला गणपती बाप्पा. गणपती बाप्पाची आराधना करण्याचा आणि बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्याचा, बाप्पाच्या जवळ जाण्याचा काळ म्हणजेच चतुर्थी. या चतुर्थींमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची ही अंगारिका चतुर्थी. जर आपल्याला वर्षभर चतुर्थी व्रत धरणे शक्य नसेल तर आपण हे अंगारिका व्रत हे धरत असतो आणि सर्व चतुर्थ्यांचे पुण्य या दिवशी हे व्रत केल्याने आपल्याला मिळत असतं. ही चतुर्थी ही नावाप्रमाणेच संकट हरणारी, संकष्टी म्हणून ओळखली जाते. मनोकामना पूर्ण करणारी आणि व्यक्तीचे सर्व दुःख दूर करणारी चतुर्थी ही आपण अतिशय मनोभावे करावी. या दिवशी सकाळी लवकर उठावं, गणपतीची उपासना करावी, गणपतीचे नामस्मरण करावे, अभिषेक करावा आणि गण गणपते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तसेच या दिवशी गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे फुलं वाहायला विसरू नये. तसेच लाडू मोदक या दिवशी नैवेद्य बाप्पाला नक्की दाखवावा. तसेच या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यविनायक या दिवशी करता आलं तर हे व्रत करा. सत्यविनायक पूजा ही सत्यनारायणासारखीच पूजा असते. या दिवशी जर हे पूजा व्रत आपण केलं तर गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होईल. या दिवशी गणेश अंगारिका श्लोक म्हणावा. तसेच या दिवशी गणेश चालीसा नक्की म्हणावा. ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळदोष आहे अशा लोकांनी या दिवशी गणपतीची उपासना केली तर मंगळाचे दोष हे पूर्णपणे कमी होतात. तसेच अंगारक म्हणजे लाल, तर या दिवशी लाल वस्त्र, लाल मिठाई याचे दान करावे, लाल वस्त्राचे दान करावे. लाल गोष्टी या दान करता आल्या तर नक्की कराव्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी गणेश याग या दिवशी करावा आणि गणपतीला प्रसन्न करून घ्यावे. उपाय छोटे आहेत. गणपती बाप्पा तुम्हा सर्वांना प्रसन्न हो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तु रिसर्च सेंटर, नाशिक.